मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पवार आज महिला बाल कल्याण सभापती म्हणून नियुक्ती झाली तुमची, काय म्हणाले याबद्दल? पक्षाची खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली आणि मी यशस्वीरित्या पार पाडली। ग्रामीण भागातल्या महिलांच्या भरपूर समस्या आहे, काय कशा सोडवल्या जातात? आपण त्या कशा पद्धतीने सोडवणार? त्यांच्या ज्या योजना आहेत महिलांच्या सगळ्या राबवण्याचा प्रयत्न करणार। आपण आता महिला आणि बालविकास समितीच्या सभापती झाला आहोत। आपल्याला महिलांच्या संदर्भातल्या विकासाच्या योजना त्यांना समजून सांगायला लागतील, त्यासाठी आपल्याला भाषण करावं लागेल। त्याची तयारी आपण करणार आहोत की नाही? करणार। महिला बाल कल्याण सभापती झाल्यात, त्याबद्दल कोणाचे श्रेय लाभले आणि तुम्हाला एक नेते एक सासरे बुवाची काय मदत पडली त्याबद्दल नेमकं सांगा। मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते ओबीसी कल्याण मंत्री आदरणीय श्री अतुलजी साहेब साहेब, माझे केंद्रीय मंत्री डॉक्टर बाबाजी कराड साहेब, आमदार प्रशांतजी बम साहेब, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार श्री बबनरावजी लोणीकर, आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री संजयजी खंबायते, या सर्व मंडळींनी एक सिनियरिटी काउंट करून या ठिकाणी मीनाक्षी पवार यांना या ठिकाणी महिला बाल कल्याण पदाची जबाबदारी दिलेली, सगळं श्रेय त्या सर्व मंडळींना या ठिकाणी। मतदारसंघामध्ये कसं वातावरण असेल? मतदारसंघामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि दुसरी बाजू अशी की जबाबदारी आपली या ठिकाणी वाढलेली आहे। लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न त्याचे संपत नसतात, प्रश्न नव्याने त्या ठिकाणी निर्माण होत असतात। ही सगळी मोठी जबाबदारी आज मीनाक्षी पवार यांच्या या ठिकाणी आलेली आहे। ती जबाबदारी निश्चितपणाने यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पडते असं मला पवार साहेब, जिल्हा परिषद तुम्हाला गाढा अभ्यास आहे, सध्या पाणी टंचाई सुरू आहे, 2 दिवसापूर्वी पावसाचं वाढलेलं आहे, त्याबद्दल काय म्हणाल? पाणी टंचाईचं अजून मला तरी वाटतं जिल्ह्यात एकही ग्रामपंचायतीने किंवा टँकरची मागणी आपल्याकडे केलेली नाही। एक विषय आहे का जलजीवन मिशनचे जे कामं आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झाले ते 80% त्या ठिकाणी पूर्ण झालेले कामं आहे। 100% व्हायला पाहिजे होती, कारण खूप मोठा काळखंड त्याच्यात गेला। आता आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय गलांडे साहेब यांनी परवाच त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या, ज्या योजना अपूर्ण आहे त्या योजना पूर्ण करून त्या ठिकाणी जनतेला पिण्याचं स्वच्छ पाणी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशा सूचना त्यांनी त्या ठिकाणी केली। असं ऐकून होतं सभापती पद दुसरं मागितलं होतं तुम्ही, अरे हाती पडलं, काय म्हणणं याबद्दल? नाही, तसं नाही, पक्ष जी जबाबदारी देईल त्या मी त्या ठिकाणी पार पडली। पक्षाने सांगितलं जी दिली असती, कुठल्याही विभागाचं पद दिलं असतं तरी आम्ही निश्चितच ती पार पडली असती आणि असं कधी चर्चा झाली नाही। पक्षाने वेळेवर जे सांगितलं ते उमेदवारी अर्ज भरला, तो महिला बाल कल्याण म्हणून भरला, त्यामुळे ती निश्चितच ते पद आमचं मिळणारच, त्यांना देणारच होते, त्यामुळे मात्र त्या ठिकाणी शंका नाही। महिला बाल विकास विभाग आहे आपला, हा विभाग जिल्हा परिषदेमध्ये काय दुर्लक्षित समजला जातो। या विभागामध्ये निधी पाहिजे तसं दिले जातो। आतापर्यंत जिल्हा परिषदेचं जेवढं मेकॅनिझम घातलं त्याच्यामध्ये सगळ्यात काम करण्यासाठी सगळ्यात मोठा वाव होता विभाग असेल तर महिला बाल कल्याण विभाग। परंतु मागचं मी काही या ठिकाणी बोलणार नाही, परंतु राज्यामध्ये हे राज्य सरकारने महिलांसाठी ज्या योजना या ठिकाणी सध्या सुरू केलेल्या आहेत आणि जास्तीचा म्हणजे 50% वाटा लोकसंख्येमध्ये महिलांचा आहे आणि तो विभाग मीनाक्षी पवार यांच्याकडे आल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या योजना, बारीक सारीक योजना, नव्याने काही आपल्याला काही करता येईल की या सगळ्या योजना त्या ठिकाणी त्याचा प्रसार, जनजागृती आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच होईल। महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गतमध्ये विशेषतः अंगणवाडी असेल, पोषण आहार असेल, कुपोषित बालकांचा विषय या ठिकाणी
सातत्याने आपल्या समोर या ठिकाणी येत असतो. मागच्या काळामध्ये खूप विषय तो मागच्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी आणतो. त्याच्यातही आम्ही बारीक लक्ष देऊन वाड्या तांड्यावर वस्तीवर कुठं उपस्थित एखादी घटना त्या ठिकाणी घडत असेल तर निश्चितच आम्ही त्या ठिकाणी आळा घालून जे कोणी अधिकारी त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करण्याचे या ठिकाणी काम करू आणि कुठलंही हलगर्जीपणा या विभागाच्या अंतर्गतमध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार नाही याची निश्चितच आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी काळजी घेऊ. अशा सिव्हिल सेविका आहेत ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात तर त्याची अनेक समस्या आहेत. त्या समस्या आपण कशा पद्धतीने अशा सेविकाचं हे जे NRHMच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी योजना राबवतो हे विभाग आरोग्य खात्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे परंतु तुम्ही प्रश्न विचारला अशा सेविकाचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. त्यांच्याकडे जी काही PSCच्या अंतर्गत जे काही त्यांना डिलिव्हरी असेल किंवा लसीकरण असेल किंवा मागील कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात चांगलं काम त्यांनी कौतुक करावं असं काम अशा सेविकेच्या माध्यमातून आपल्या या जिल्ह्यामध्ये झालं असेल आणि भविष्यातही देखील शासनाच्या ज्या योजना असेल त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवल्या जातील. धन्यवाद.